Hi, I am K.R. Parasuramkar sir and you are welcome to my YouTube channel Learn with Khemraj sir. Friends, today we will learn the 8th standard poem Be the Best. The title of the poem is Be the Best. Be the best मराठीमध्ये याचा अर्थ होईल बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम बना. So let us read the poem. The first stanza of this poem. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best. Little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. The second stanza. If you can't be a bush, be a bit of the grass, and some highway happier make. If you can't be a muskie, then just be a bass, but a liveliest bass in the lake. Now third stanza. We can't all be captains. We have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do, and here's leisure to do, and the task you must do is the near. The last stanza. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. And name of the poet is Douglas Molich. So friends, let us see the meaning of words in the first stanza. Here, pine means a tree, pine नावाचे वृक्ष. Hill means टेकडी, छोटे पर्वत. Scrub means an area covered with small low plants. Scrub means an area covered with small low plants म्हणजे गवताने आच्छादलेला किंवा छोट्या छोट्या रोपट्यांनी आच्छादलेला जमिनीचा भूभाग, ज्याला आपण हिरवळ म्हणू. इन द व्हॅली, व्हॅली मीन्स दरी. दोन डोंगरांच्या मधला जो व्ही आकाराचा जो भाग असतो त्याला आपण व्हॅली म्हणतो. रिल मीन्स अ स्ट्रीम, पाण्याचा प्रवाह किंवा ज्याला आपण झरा म्हणतो. देन बी अ बुश ऑफ यू कांट बी अ ट्री. नाउ लेट अस सी द मीनिंग in Marathi of the first stanza. Be the best. The title of the poem is also Be the Best, and the poet has repeated the title as a first line in this poem. So the poet says, Be the best. सर्वोत्तम बना. तुम्ही जे काही आहात, जे काही तुम्हाला बनायचं आहे ते सर्वोत्तम बना, किंवा तुम्हाला जे काही करायचं आहे ते सर्वोत्तम करा. इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल. इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल. जर तुम्ही उंच टेकड्यावरील पाइन वृक्ष बनू शकत नसाल, पाइन हे जे उंच वृक्ष असते, तर तुम्ही जर समजा पर्वतावरील किंवा टेकड्यांच्या माथ्यावरील उंच पाईन वृक्ष बनू शकत नसाल, तर बी अ स्क्रब इन द व्हॅली. तर कमीत कमी तुम्ही काय बना? व्हॅलीमधील, दरीमधील स्क्रब बना. स्क्रब म्हणजे एरिया कवर्ड विथ लो और स्मॉल प्लांट्स, छोट्या छोट्या झाडांनी, छोट्या छोट्या रोपट्यांनी आच्छादलेले जमिनीचे भाग. तर तुम्ही जर उंच टेकड्यावरील उंच पाईन वृक्ष होऊ शकत नसाल,
बनवू शकत नसाल तर तुम्ही निदान काय बनलं पाहिजे, दरीमधील हिरवळ तुम्ही बनली पाहिजे. बी द बेस्ट. पण जे काही तुम्ही बनणार ते मात्र कसे बना, बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम बना. अ लिटिल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील. तुम्ही झऱ्याच्या, रील म्हणजे स्ट्रीम ऑफ वॉटर, पाण्याचा झरा. अ लिटिल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील मीन्स बाय द साइड ऑफ द स्ट्रीम. तुम्ही झऱ्याच्या बाजूला असलेली हिरवळ बना. लिटिल स्क्रब बना म्हणजे लहान लहान छोटे छोटे रोपटे बना किंवा गवत बना. जर तुम्ही खूप मोठे उंच पाईन वृक्ष, पाईन झाड तुम्ही बनू शकत नसाल तर बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. मित्रांनो, इथे पोएटनं सांगितलेलं आपल्याला की बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. जर तुम्ही एखादं मोठं झाड होऊ शकत नसाल, जर तुम्ही एखादं मोठं झाड बनवू शकत नसाल तर बी अ बुश. बुश म्हणजे छोटं झुडूप. तर मोठे झाड नाही बनवू शकत असाल तर छोटे झुडूप तरी बना. म्हणजे या कडव्यामध्ये कवीनं सांगितलेलं आहे की तुम्ही आकाराने मोठे, खूप मोठे काम तुम्ही नाही करू शकत असाल तरी लहानात लहान थोडं का होईना तुम्ही ते काम केलं पाहिजे, असं या कडव्यामध्ये कवीनं सांगितलेलं आहे. नाउ लेट अस सी द सेकंड स्टांजा. If you can't be a bush, be a bit of little grass. Bit of the grass. Bit of the grass म्हणजे गवताचे पाते. And some highway happier make. Highways म्हणजे महामार्ग, जे मोठे रस्ते असतात. If you can't be a muskie, then just be a bass. इथं मस्की म्हणजे एक मासाचा प्रकार आहे, मासोळीचा प्रकार आहे. आणि बास हे सुद्धा एक मासोळीचा प्रकार आहे. मस्की अँड बास नेम ऑफ फिश. मस्की आणि बास हे दोन्ही मासोळ्यांचे नाव आहे. परंतु या ठिकाणी मस्की हा एक खूप मोठा मासा आहे, तर बास हा एक छोटासा मासा आहे, लहान मासा आहे. आणि तो दिसायला, हा बास जो मासा आहे दिसायला सुंदर सुद्धा असतो. इथे एक वर्ड आलेला आहे लेक. लेक म्हणजे सरोवर किंवा तलाव. तर या कडव्याचा आपण मराठीमध्ये अर्थ बघू. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास. इथे पोएट सांगतोय की मित्रांनो, जर तुम्ही एखादं झुडूप बनवू शकत नसाल, आधीच्या कडव्यात सांगितलेलं आहे पहिल्या कडव्यामध्ये की तुम्ही मोठे झाड बनवू शकत नसाल तर कमीत कमी तुम्ही एक छोटासा बुश म्हणजे छोटासा झुडूप बना. आणि दुसऱ्या कडव्यात म्हटलेलं आहे की जर तुम्ही झुडूप बनवू शकत नसाल, इफ यू कांट बी अ बुश, बी अ लिटिल बीट ऑफ द ग्रास. जर तुम्ही मोठं झाड बनवू शकत नसाल तर तुम्ही झुडूप बना. आणि जर तुम्ही झुडूपही बनवू शकत नसाल तर कमीत कमी एक छोटासा गवताचा छोटासा पात तरी बना, गवताचे पान तरी बना. अँड सम हायवे हॅपियर मेक. आणि जे हायवे आहे त्या हायवेला तुम्ही हॅपियर बनवू शकता. तुम्ही त्याला अधिक सुखमय, सुखकारक बनवू शकता. कारण मित्रांनो, माहित असेल तुम्हाला, आपण जर हायवेच्या कडेने आपण पाहिलं तर त्या ठिकाणी छोटे छोटे गवत उगवलेलं असते आणि त्यामुळे ते हायवे खूप सुंदर दिसत असते. म्हणून या ठिकाणी कवीनं म्हटलेलं आहे की तुम्ही गवताचे पाते तरी बना, जेणेकरून तुम्ही काय करू शकाल, तुम्ही हायवे जे आहेत, महामार्ग जे आहेत ते अधिक तुम्ही सुखमय बनवू शकाल किंवा सुंदर बनवू शकाल. इफ यू कांट बी अ मस्की, पुढे पोएट सांगतोय की इफ यू कांट बी अ मस्की देन जस्ट बी अ बास. जर तुम्ही मोठा मस्की नावाचा मासा बनवू शकत नसाल तर काय बना, देन जस्ट बी अ बास. एक बास नावाचा सुंदर छोटासा मासा तरी बना. बट द लाईव्हलीएस्ट बास इन द लेक. परंतु तुम्ही सरोवरातील, तलावातील जो जिवंत मासा असतो, बास छोटासा, तो तरी तुम्ही बना.
म्हणजे या ठिकाणी मस्की हा एक मोठा मासा आहे आणि बास हा एक लहान मासा आहे, तो सुंदर सुद्धा आहे. आणि म्हणून तुम्ही खूप मोठा मस्की मासा बनू शकत नसाल तर सदैव सरोवरामध्ये तलावामध्ये जिवंत राहणारा बास हा छोटासा मासा तरी तुम्ही बना. आणि जे काही बनणार ते तुम्ही सर्वोत्तम बना, असं या ठिकाणी सेकंड स्टांजामध्ये पोएटनं सांगितलेलं आहे. नाउ लेट अस सी द थर्ड स्टांजा. We can't all be captains. We've got to be crew. जसं जहाजाचे नेतृत्व करणारा कॅप्टन असतो, परंतु तो एकच असतो. त्या ठिकाणी अनेक कॅप्टन्स नसतात. तर मग बाकीचे जहाजावरती असलेले बाकीचे जे असतात ते क्र्यू असतात. क्र्यू म्हणजे सेलर्स हु वर्क ऑन अ शिप. जे जहाजावरती काम करणारे जे सेलर्स असतात त्यांना कामगार म्हणू आपण. तर जर तुम्ही कॅप्टन बनू शकत नसाल, आपण सगळेच्या सगळे कॅप्टन नाही बनू शकत. कॅप्टन हा एकच असेल. कुठल्याही टीममध्ये कॅप्टन हा एकच असतो आणि बाकीचे प्लेयर्स असतात. त्याप्रमाणे आपण कॅप्टन बनू शकत नसलो जहाजावरचा तर काही हरकत नाही. वी हॅव गॉट टू बी अ क्र्यू. आपल्याला एक संधी मिळते त्या ठिकाणी की आपण कमीत कमी वर्कमॅन तरी आपण त्या ठिकाणी होऊ शकतो, जहाजावरचे कामगार तरी बनू शकतो. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. या ठिकाणी आपण जन्माला आलो तर या ठिकाणी आपल्याला काही ना काहीतरी करण्यासारखं आहे. फक्त आपण ते करण्याचा विचार केला पाहिजे आणि ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. आपल्याला या ठिकाणी करण्यासाठी अनेक मार्ग आहेत, करण्यासाठी अनेक कामं आहेत. मग ते मोठे असोत अथवा लहान असो. जर तुम्ही मोठे काम नाही निवडू शकत तर कमीत कमी लहान काम तरी तुम्ही निवडू शकता आणि ते काम तुम्ही सर्वोत्तम करू शकता. देअर इज बिग वर्क टू डू. या ठिकाणी आपल्याला करण्यासाठी खूप मोठे मोठे कामं सुद्धा आहे. आपण जर विचार केला तर खूप मोठे काम सुद्धा आपण हाती घेऊ शकतो. अँड देअर इज लेजर टू डू. लेजर मीन्स अनइम्पॉर्टंट. जर तुम्ही एखादं खूप महत्वाचं खूप मोठं काम हाती घेऊ शकत नाही किंवा ते पूर्णत्वास नेऊ शकत नाही, करू शकत नाही, तर कमीत कमी तुम्ही एखादं अनइम्पॉर्टंट म्हणजे कमी महत्वाचं म्हणजे छोटं काम, एखादं लहानसं काम तुम्ही हाती घेऊ शकता, निवडू शकता आणि ते तरी तुम्ही पूर्णत्वास नेऊ शकता. पण जे काही तुम्ही काम हाती घ्याल ते मात्र तुम्हाला बेस्ट पद्धतीनं, सर्वोत्तम पद्धतीनं तुम्हाला ते करायचं आहे. अँड द टास्क यू मस्ट टू डू इज द नियर. आणि जे काही काम तुम्ही हाती घ्याल ते काम तुम्हाला पूर्णत्वास तुम्ही नेऊ शकता, तुम्ही ते काम पूर्ण करू शकता. नेक्स्ट स्टांजा, लास्ट स्टांजा मध्ये कवी सांगतोय की इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. आधीच्या स्टांजामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही हायवेच्या बाजूला असलेल्या गवताचे पाते बना. जर तुम्ही झुडूप नाही बनू शकत असाल तर. या शेवटच्या कडव्यामध्ये कवी सांगतोय की इफ यू कांट बी अ हायवे. जर तुम्ही खूप मोठा महामार्ग बनू शकत नसाल, महामार्ग बनलो तर काय होईल, खूप सारे मोठमोठे अवजड जे काही वाहन आहेत त्यांचे आपण उपयोगी पडणार. परंतु जर समजा आपण मोठा हायवे नाही बनू शकलो तर देन जस्ट बी अ ट्रेल. ट्रेल म्हणजे नॅरो पॅथ, म्हणजे एखादा अरुंद रस्ता. आता अरुंद रस्त्याने फार कमी लोकांचे दळणवळण त्या ठिकाणून जाणं येणं होईल. परंतु मोठा हायवे असेल तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी लोकांचं इन अ ब्रॉड सेन्स त्या ठिकाणी लोकांचं येणं जाणं होईल. तर म्हणून या ठिकाणी कवी म्हणा एखादा मोठा महामार्ग जर तुम्ही बनवू शकत नसाल तर निदान तुम्ही देन जस्ट बी अ ट्रेल, तर निदान एक छोटासा लहानसा अरुंद रस्ता तरी तुम्ही बना. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. जर तुम्ही सूर्य बनू शकत नसाल, आता पहा सूर्य सन मोठी कन्सेप्ट झाली आणि स्टार म्हटलं तर ही एक स्मॉलर कन्सेप्ट झाली. तर तुम्ही जर एखादा एखादा सूर्य नाही बनू शकत असाल, म्हणजे संपूर्ण विश्वाला संपूर्ण जगाला प्रकाश देणारा तुम्ही सन नाही बनू शकत असाल तर निदान तुम्ही एक आकाशातला स्टार तरी बना. म्हणजे तुम्ही खूप मोठे काम नाही करू शकत असाल तर एक छोटंसं लहानसं काम तरी तुम्ही
करा, हाती घ्या. इट इजंट बाय साईज दॅट यू विन आर यू फेल. मित्रांनो, कुठल्याही शर्यतीमध्ये जिंकणं किंवा हरणं, यश किंवा अपयश हे त्या प्लेयरच्या, त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणाऱ्या कॉम्पिटिटरच्या कुठल्याही साईजवरती डिपेंड नसते, त्याच्या आकारावरती अवलंबून नसते. म्हणून या ठिकाणी कवीनं म्हटलेलं आहे की इट इजंट बाय साईज दॅट यू विन आर यू फेल. तुम्ही एखाद्या शर्यतीमध्ये, एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकता किंवा हरता हे तुमच्या साईजवर डिपेंड नाही, तुमच्या आकारावर डिपेंड नाही. बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. म्हणून तुम्ही लहान असाल, मोठे असाल, याचा काही या ठिकाणी फरक पडत नाही. मात्र तुम्ही बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही जे काही आहात, मोठे असाल, लहान असाल, जे तुम्ही आहात ते बी द बेस्ट, ते तुम्ही सर्वोत्तम असा, सर्वोत्तम बना. इफ यू आर अ स्टुडंट, बी अ बेस्ट स्टुडंट. इफ यू आर अ टीचर, बी अ बेस्ट टीचर. इफ यू आर अ डॉक्टर, बी अ बेस्ट डॉक्टर. व्हॉट एव्हर यू मे बी, तुम्ही जे काही असाल, लहान मोठे, व्यावसायिक असाल, नोकरी करत असाल, कामधंदा करत असाल, शिकत असाल, काय करता, जे भी काही काम तुम्ही करत असाल ते तुम्ही सर्वोत्तम करा. अशा प्रकारे या कवितेमध्ये कवीनं बिगर ऑब्जेक्टची स्मॉलर ऑब्जेक्ट सोबत कंपॅरिझन करून आपल्याला, जर आपण बिगर कन्सेप्ट आपण ऍक्सेप्ट करू शकत नाही किंवा जर आपण बिगर वर्क आपण करू शकत नाही, तर निदान आपण स्मॉलर कॉन्सेप्ट ऍक्सेप्ट करून स्मॉलर काम आपण केलं पाहिजे. कारण कुठलंही काम हे क्षुल्लक नसते, टाकाऊ नसते. तुम्ही जर कुठलेही काम हाती घेतले आणि ते जर चांगल्या पद्धतीने जर केले तर निश्चितच त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळत असते. म्हणून तुम्ही ते काम हाती घेऊन त्या कामामध्ये सर्वोत्तमपणा आणला पाहिजे. म्हणून या ठिकाणी डॉग्लस मोलस हे जे पोएट आहेत यांनी आपल्याला बी द बेस्ट असं या ठिकाणी आपल्याला ऍडवाइस केलेला आहे. सो आय होप यू माइट हॅव अंडरस्टूड द पोएम. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये या कवितेचा इंग्लिश वर्कशॉप, चिटचॅट ऍक्टिव्हिटी आणि या कवितेमध्ये जे फिगर्स ऑफ स्पीच आलेले आहेत किंवा या कवितेमध्ये ज्या रायमिंग पेअर्स आलेल्या आहेत आणि या कवितेमध्ये जी राईम स्कीम तयार होत आहे, ह्या सर्व गोष्टीवरती आपण डिस्कस करणार. तेव्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुढील व्हिडिओचे लिंक दिले जाईल. निश्चितच त्या व्हिडिओला भेट द्या. आणि जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल बटनला प्रेस करा. थँक्यू.